हॅलो स्टुडंट्स, आज आपण युनिट नंबर 1 बघणार आहोत मॅनेजमेंटचं. BCom भाग 1 सेमिस्टर 2. नाव आहे कार्यप्रेरणा. त्यामध्ये कार्यप्रेरणेचे प्रास्ताविक. एक लक्षात ठेवा, कार्यप्रेरणा म्हणजेच अभिप्रेरणा म्हणजेच मोटिवेशन. ओके, तर त्याची प्रस्तावना. कोणत्याही संस्थेचे व्यवस्थापन करताना अनेक कार्य करावी लागत असतात. व्यवस्थापन ही एक अनेक कार्यांची मिळून बनलेली एक प्रक्रिया असते. त्यामध्ये नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय, नियंत्रण इत्यादी अनेक कार्यांचा समावेश होत असतो. त्याचप्रमाणे कार्यप्रेरणा हे देखील व्यवस्थापनाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. व्यवस्थापन ही जशी एक प्रक्रिया आहे, तसंच इतरांकडून काम करून घेण्याचं हे एक कौशल्य आहे. म्हणून व्यवस्थापन कार्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान कार्यप्रेरणेला दिलं गेलं आहे. आता कर्मचाऱ्यांना कार्य करण्यास प्रवृत्त करणे, त्यांना चालना देणे म्हणजेच मोटिवेशन म्हणजेच कार्यप्रेरणा. कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांची मानसिकता समजून घ्यावी लागत असते, कारण त्यांची मानसिकता ही त्यांच्या विचारावर अवलंबून असते. सतत जीवन जगत असताना माणूस हा अतिशय वेगवेगळ्या प्रेरणांचा आधार घेत असतो. परंतु विशिष्ट प्रकारचं जर कार्य करायचं असेल तर त्याला ती विशिष्ट प्रकारची जी प्रेरणा दिली जाते त्याला कार्यप्रेरणा असं म्हणलं जातं. कार्यप्रेरणेच्या काही व्याख्या आहेत. पहिली व्याख्या, फ्लिको यांच्या मतानुसार संघटनेची व कर्मचारी वर्गाची उद्दिष्टे एकाच वेळी साध्य होतील अशा रीतीने दोन्ही घटकांचे हितसंबंध एकत्रित आणण्यासाठी, त्यांना योग्य वळण देण्यासाठी जे कौशल्य अवलंबलं जातं त्याला कार्यप्रेरणा असे म्हणतात. दुसरी डेफिनेशन, लुईस ॲलन यांच्या मतानुसार लोकांनी अपेक्षेप्रमाणे कृती करावी यासाठी त्यांना प्रेरणा देणे, उत्तेजना देणे आणि प्रवृत्त करणे यासाठी व्यवस्थापक करत असलेले कार्य म्हणजे कार्यप्रेरणा, मोटिवेशन होय. ओके. तिसरी डेफिनेशन, WG स्कॉट यांच्या मतानुसार अपेक्षित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कृती करावी यासाठी लोकांना उत्तेजन देण्याची प्रक्रिया म्हणजे कार्यप्रेरणा होय. कार्यप्रेरणेचे महत्त्व आपण आता बघणार आहोत. कार्यप्रेरणेच्या महत्त्वामध्ये काही पॉईंट्स आहेत. ते पॉईंट्स पुढीलप्रमाणे. पहिला पॉईंट आहे कार्यक्षमतेमध्ये वाढ. कार्यप्रेरणेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे हा असतो. व्यवस्थापनाकडून ज्या वेगवेगळ्या कार्यप्रेरणाद्वारे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले जात असते त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असते आणि त्याचा ऑटोमॅटिकली फायदा हा संस्थेला होत असतो. दुसरं महत्त्व, उत्पादनामध्ये वाढ. उत्पादकता म्हणजे आदान व प्रदानाचे गुणोत्तर होय. म्हणजेच उत्पादन करण्यासाठी जे घटक वापरले जातात त्याच्यापेक्षा अधिक पटीमध्ये उत्पन्न मिळत असते. कार्यप्रेरणेमुळे कामगारांची फक्त कार्यक्षमता वाढत नाही तर त्यांच्याबरोबर कामगिरीवर सकारात्मक परिणामही होत असतो त्यांच्या. त्यामुळे उत्पादन वाढ होण्याबरोबरच खर्च मर्यादित राहतो आणि उत्पादन वाढत असते. चौथं महत्त्व, साधनांचा महत्तम वापर. कार्यप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांना योग्य वातावरण उपलब्ध होते. त्याच्यामध्ये संस्थेविषयी आपलेपणाची भावना निर्माण होणे. त्यामुळं काय होतं की कामकाजावर तो परिणाम होतो व चांगल्या पद्धतीचा असतो. कर्मचारी त्यांचे काम करताना काळजीपूर्वक करतात. यंत्रसामग्री, कच्चा माल हे हाताळताना योग्य प्रकारे त्याच्या हाताळणी केली जाते. त्यामुळे मौल्यवान उत्पादन साधनांचा योग्य व महत्तम वापर केला जातो. पाचवं महत्त्व, व्यवस्थापन व कर्मचारी सलोखा. व्यवस्थापनाकडून योग्य कार्यप्रेरणा मिळाल्यामुळे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामधले जे संबंध असतात ते सलोख्याचे संबंध बनत असतात. रिलेशनशिप ही स्ट्रॉंग मेंटेन होत असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचं गैरहजेरीचं प्रमाण तिथं कमी होत असतं. कर्मचारी अदलाबदलीचं प्रमाण कमी होत असतं. त्यामुळं व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात सहकार्याचं सलोख्याचं वातावरण निर्माण होणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर 6वं महत्त्व आहे निष्ठावान कर्मचारी वर्ग. कार्यप्रेरणा मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेविषयी आपुलकीची भावना निर्माण होत असते.
कर्मचाऱ्यांना आर्थिक व आर्थिकेतर प्रेरणा दिल्या जातात. जसं की काही कर्मचाऱ्यांना रोख पैशाच्या स्वरूपात बोनस वगैरे दिला जातो. त्यांच्या अडचणींचा, त्यांच्या क्षमतांचा व त्यांच्या कौशल्यांचा विचार केला जातो. त्यांना संस्थेच्या प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी करून घेतलं जातं. त्यामुळं काय होतं, कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये एक जिव्हाळा निर्माण होतो आणि कर्मचारी एक निष्ठेने काम करतात. त्यामुळं काय होतं की संस्थेला निष्ठावान कर्मचारी वर्ग हा मिळतो. 7वा महत्त्व कार्यसुरक्षितता व समाधान. याच्यामध्ये कार्यप्रेरणेमध्ये कर्मचाऱ्यांना चांगलं वातावरण उपलब्ध करून दिलं जातं. त्यामुळे त्यांना आपल्या नोकरीबद्दल सुरक्षितता निर्माण होते. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. त्याबरोबर ते काय करतात, चिंतामुक्त राहतात आणि चिंतामुक्त स्थितीमध्ये काम करायला सुरुवात करतात. त्यामुळं काय केलं जातं की त्यांच्या कामाची योग्य दखल घेतली जाते, त्यांच्या कामाचं कौतुक केलं जातं. त्यामुळे त्यांना समाधानही मिळत असतं. 8वं महत्त्व कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होत असते. कार्यप्रेरणा मिळाल्याने कर्मचाऱ्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी आणखी उत्तेजन दिलं जातं. त्यांना चांगल्या कार्यासाठी आर्थिक व आर्थिकेतर प्रेरणा दिल्या जातात. त्यामुळे कर्मचारी अधिक कौशल्य व क्षमता प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे त्याच्या पात्रतेमध्ये व गुणवत्तेमध्ये ऑटोमॅटिकली वाढ होत असते. 9वं महत्त्व चांगले राहणीमान. कर्मचाऱ्यांना आर्थिक व आर्थिकेतर प्रेरणा मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते. आणि जर एखाद्या कर्मचाऱ्याचं उत्पन्न वाढत असेल तर साहजिक आहे की त्याला ज्या सुविधा, इतर सुविधांचा तो लाभ घेऊ शकतो आणि त्याचं सहज जीवनमान सुधारतं, ते एक राहणीमान बदलतं. त्याच्यानंतर जलद उद्दिष्ट पूर्ती. कार्यप्रेरणामुळे कर्मचाऱ्यांना काय होतं, अनेक लाभ मिळत असतात. त्याचा फायदा संस्थेलाही होत असतो. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते, गुणवत्ता वाढते, संस्थेविषयी त्यांच्या मनात एक आपुलकी, एक जिव्हाळा निर्माण होत असतो. त्यामुळे कर्मचारी पुढाकार घेऊन स्वइच्छेने आपली जबाबदारी पार पाडत असतात व संस्थेची उद्दिष्टे जलद गतीने पूर्ण होत असतात. संस्थेची उद्दिष्टे जलद गतीने पूर्ण होत असतील तर ऑटोमॅटिकली संस्थेला हा फायदाच होणार असतो. नेक्स्ट आहे कार्यप्रेरणाचे प्रकार, टाइप्स ऑफ मोटिवेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला मेन प्रकार जे आहेत ते 3 आहेत. त्यामध्ये पहिला आहे सकारात्मक कार्यप्रेरणा व नकारात्मक कार्यप्रेरणा, पॉझिटिव्ह मोटिवेशन अँड निगेटिव्ह मोटिवेशन. त्यानंतर दुसरा मेन पॉईंट आहे अंतर्गत कार्यप्रेरणा व बहिर्गत कार्यप्रेरणा, इंट्रिन्सिक मोटिवेशन व एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन. आणि तिसरा आहे आर्थिक कार्यप्रेरणा व आर्थिकेतर कार्यप्रेरणा, म्हणजे फायनान्शियल मोटिवेशन अँड नॉन फायनान्शियल मोटिवेशन. त्यामध्ये पहिला आपण बघूयात आत्ता पॉझिटिव्ह मोटिवेशन अँड निगेटिव्ह मोटिवेशन, म्हणजे सकारात्मक कार्यप्रेरणा व नकारात्मक कार्यप्रेरणा. सकारात्मक कार्यप्रेरणेमध्ये कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेलं जे काम असतं ती चांगल्या रीतीने व योग्य वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांना बक्षीस देणं, त्यांना सन्मान देणं, त्यांना प्रलोभन करणं इत्यादी मार्गांनी त्यांना प्रेरणा दिली जाते. त्याला सकारात्मक प्रेरणा असे म्हणले जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने चांगल्या पद्धतीनं काम करावं म्हणून त्याला बक्षीस देणं म्हणजे सकारात्मक प्रेरणा होय. कोणतीही व्यक्ती गरज पूर्ण करण्यासाठी काम करत असते. या गरजा पूर्ण करण्याची हमी देऊन कार्यप्रेरणा निर्माण करता येते की हां, तुमची जी गरज आहे ती आम्ही पूर्ण करू असं म्हटल्यानंतर कर्मचारी काय होतो, मोटिवेट होतो आणि काम करतो. या प्रकाराची प्रेरणा आर्थिक व आर्थिकेतर साधनाचा वापर करून देता येते. म्हणजे एखाद्याला जर आपण बोललो की तुझं काम व्यवस्थित कर, मी तुला बोनस देईन रोख पैशाच्या स्वरूपात, तर ती व्यक्ती काय करते, आणखी जोमाने काम करत असते. याला सकारात्मक प्रेरणा म्हटलं जातं. आणि सकारात्मक प्रेरणा ही दीर्घकाळ टिकत असते, ती तेवढ्यापुरती मर्यादित नसते, तर ती लॉंग टर्म असते. ओके, व त्याचा कर्मचाऱ्यांच्या मनावरती चांगलाच परिणाम होत असतो. यामुळं काय होतं तर कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्याची कार्यक्षमता वाढते, त्याची आपल्याविषयी त्याच्या मनामध्ये असणारी आपुलकी जी आहे ती वाढत असते. याचा फायदा संस्थेला होत असतो.
संस्थेला फायदा काय होतो, तर कर्मचारी संस्थेशी प्रामाणिक राहून योग्य त्या वेळेमध्ये कामं पूर्ण करत असतो, पुढाकार घेऊन कामं पूर्ण करत असतो, जबाबदाऱ्या त्याच्या पार पाडत असतो. त्यामुळे संस्थेची जी उद्दिष्टे असतात ती वेळेमध्ये पूर्ण होतात आणि संस्थेला एक निष्ठावान कर्मचारी उपलब्ध होतो. आता निगेटिव्ह कार्यप्रेरणा, निगेटिव्ह मोटिवेशन, नकारात्मक कार्यप्रेरणा म्हणजे काय, त्या सकारात्मक कार्यप्रेरणा जी झाली पूर्ण त्याच्या ऑपोजिट जायचं नकारात्मक कार्यप्रेरणेमध्ये. नकारात्मक कार्यप्रेरणेमध्ये कर्मचारी आपले काम योग्य वेळेमध्ये पूर्ण करावे यासाठी त्यांच्या मनावरती भीती घालणं, त्यांच्यावरती दबाव निर्माण करणं म्हणजे नकारात्मक कार्यप्रेरणा. जसं की एखाद्या कर्मचाऱ्याला बोललं जातं की तू तुझी जबाबदारी जर व्यवस्थित पार पाडली नाहीस तर तुला कामावरून काढलं जाईल. ओके, हे झालं नकारात्मक प्रेरणा किंवा कामावरून काढण्याची त्याला भीती घालणं, त्याच्या मनावरती एक दबाव निर्माण करणं, हे आलं नकारात्मक कार्यप्रेरणेमध्ये, निगेटिव्ह मोटिवेशनमध्ये. ओके, या प्रकारामध्ये मोटिवेट करण्यासाठी त्यांना उत्तेजन देण्याऐवजी, त्यांना मोटिवेट करण्याऐवजी काय केलं जातं, त्यांना भीती दाखवली जाते. जसे की आर्थिक दंड करणे किंवा सेवा सुविधा, इतर ज्या सेवा सुविधा असतील कर्मचाऱ्याला कामाव्यतिरिक्त त्या न देणे, त्याची जी पोस्ट असेल त्या पोस्टचे राईट्स त्याला नसतात, म्हणजे जे पद असेल त्याचे अधिकार त्याला नसतात, इत्यादी प्रकारची काही त्याच्यानंतर कारवाई करण्याची भीती दाखवणे किंवा सरळ पनिशमेंट, एखादं काम चुकलं म्हणून डायरेक्ट त्याला शिक्षा देणे. ओके, ह्या सर्व गोष्टी काय होतात नकारात्मक कार्यप्रेरणेमध्ये येतात. परंतु नकारात्मक कार्यप्रेरणा ही कशी असते, ती तेवढ्यापुरती मर्यादित असते. याचा उलट परिणाम कर्मचाऱ्याच्या मनावर होत असतो. त्यामधून काय होतं, कर्मचारी काय करतो, कार्यक्षमतेने काम करत नाही, स्वइच्छेने काम करत नाही, त्याची कार्यक्षमता वाढत नाही आणि त्याची जर कार्यक्षमता वाढली नाही, त्याने जर उत्साहाने काम केलं नाही तर सहज त्याचा इफेक्ट हा त्या संस्थेवरती होत असतो. त्यामध्ये काय होतं, व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामधले जे संबंध आहेत ते स्ट्रॉंग राहत नाहीत, लॉंग टर्म राहत नाहीत, ती तेवढ्या पुरतेच असतात. ओके, तर दुसरा टाईप आहे त्याचा अंतर्गत कार्यप्रेरणा व बहिर्गत कार्यप्रेरणा, म्हणजेच इंट्रिन्सिक मोटिवेशन अँड एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन. कर्मचाऱ्यास मिळणारी अंतर्गत कार्यप्रेरणेमध्ये कर्मचाऱ्यास मिळणारी कार्यप्रेरणा ही त्याच्या अंतर्मनातून मिळत असते, स्वइच्छेने मिळत असते. तो स्वइच्छेने जेव्हा आवडीने काम करत असतो त्याला काय बोललं जातं, अंतर्गत कार्यप्रेरणा. त्यावेळी त्या कार्यप्रेरणेस अंतर्गत कार्यप्रेरणा म्हणू आपण. ओके, अशा कार्यप्रेरणेस मूलभूत कार्यप्रेरणा, स्वाभाविक कार्यप्रेरणा, आंतरप्रेरणा किंवा स्वयंप्रेरणा असेही म्हणलं जातं. ओके, अंतर्गत कार्यप्रेरणेला आपण काय म्हणू शकतो, स्वाभाविक कार्यप्रेरणा, मूलभूत कार्यप्रेरणा, आंतरप्रेरणा आणि स्वयंप्रेरणा. कारण ती स्वतःहून आलेली असते, कोणी त्याला मोटिवेट करत नाही, स्वतःहून तो स्वतःच्या मनाने उत्साहित होऊन पुढाकार घेऊन स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. अशी प्रेरणा व्यक्तीला त्याच वेळी मिळत असते ज्यावेळी ती व्यक्ती काम करणाऱ्या ठिकाणी आनंदाने काम करत असते आणि ते काम त्या व्यक्तीला महत्त्वाचं वाटत असतं, एक आव्हानात्मक वाटत असतं. त्यावेळेला ती व्यक्ती अंतर्गत प्रेरणेने काम करत असते. अंतर्गत प्रेरणेमुळे काय होतं, कर्मचारी त्याच्या समोरील आव्हाने म्हणजे त्याच्यासमोर जी कामं असतात ती कामाचं रूपांतर त्याच्या आव्हानामध्ये होतं आणि त्या संधीमध्ये काय होतं की कर्मचारी स्वतःचा विकास करतो. कारण एखादं चॅलेंज जर आपल्याला दिलं, ते चॅलेंज जर फेस करायचं म्हटलं तर ते चॅलेंज फेस करण्यासाठी आपण जे आहे ते ते चॅलेंज आत्मसात करतो आणि ते चॅलेंज फेस करत असतो. त्याच्यासाठी आपण स्वतः काम करत असतो, स्वतःच्या मनापासून काम करत असतो, स्वतःचं डोकं सगळं लावत असतो त्याचं. त्यामुळं काय होतं, साहजिक आहे की स्वतःचा विकास होणार आहे, स्वतःची प्रगती होणार आहे संस्थेचा, आणि त्यातून काय होणार आहे की संस्थेचा विकासही होणार आहे. ओके, तसंच काही बाबी आहेत ज्या की अंतर्गत कार्यप्रेरणेमध्ये समाविष्ट होतात. ओके, जसं की पॉईंट दिलेत तुम्हाला काही इथं, त्यामध्ये मान्यता, आपण करत असलेले काम, त्या कामातील आपले कौशल्य याचा वरिष्ठाची व सहकार्याशी मान्यता मिळण्याच्या प्रेरणेतून
कर्मचारी काम करत असतो. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादं काम करत असतो त्या कामाला मान्यता मिळावी आपल्या वरिष्ठांची, आपल्या सहकाऱ्यांची, त्या प्रेरणेमधून एखादा कर्मचारी काम करत असतो. दुसरं आहे समाधान. कर्मचाऱ्यास स्वतःचे काम पूर्ण केल्यामुळे जे समाधान होतं, आनंद मिळतो, त्या आनंदासाठी, त्या समाधानासाठी तो कर्मचारी काय करत असतो, जे काम करत असतो ते चांगल्या पद्धतीने व्हावं याचा प्रयत्न करत असतो. सन्मान. आपले काम योग्य रीतीने योग्य वेळेमध्ये जर पूर्ण होत असेल तर आपल्याला मान सन्मान मिळू शकतो, आपल्याला प्रतिष्ठा मिळू शकतो, बाकीचे लोक आपल्याला चांगलं म्हणतील याच्यासाठी कर्मचारी काम करत असतो. किंवा सत्ता, अधिकार. आपल्या कार्यातून आपण आपले स्थान निर्माण करू शकतो व त्यातून आपल्याला अधिकार मिळू शकतो. ही जी प्रेरणा आहे या प्रेरणेमधून कर्मचारी काम करत असतो की जेणेकरून मी जर आज काम केलं आणि माझं काम योग्य वेळेवरती झालं तर मला काही सत्ता मिळू शकते किंवा अधिकार मिळू शकतो, किंवा मला माझ्या अंडर जी काम करणार आहेत त्यांच्यावरती तर मी म्हणजे अधिकार माझे दाखवू शकतो असं कर्मचाऱ्याला वाटतं. त्यामुळे तो चांगलं काम करत असतो. ओके. स्वयंप्रगती, स्वयंविकास. आपले काम चांगल्या प्रकारे पूर्ण करून त्यामध्ये कौशल्य व प्रावीण्य प्राप्त करणे व त्यातून स्वतःचा विकास करणे, स्वतःची प्रगती करणे या उद्देशाने कर्मचारी काम करत असतो. या प्रेरणेने कर्मचारी काम करत असतो. ध्येयपूर्ती. एखादं काम कौशल्य शिकण्याचं, आत्मसात करण्याचं, त्यामध्ये नैपुण्य मिळवण्याचं ध्येय ही प्रेरणा कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये असते, म्हणून कर्मचारी काम करत असतो. सामाजिक स्थान, प्रतिष्ठा. आपल्या जबाबदारी चांगल्या प्रकारे पूर्ण करून सहकाऱ्यांमध्ये, संस्थेमध्ये, समाजामध्ये आपले स्थान आणि आपली प्रतिष्ठा निर्माण करण्याच्या हेतूनं, त्या प्रेरणेनं कर्मचारी काम करत असतो. आता बहिर्गत कार्यप्रेरणा, एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन. ओके. व्यक्तीला अंतर्गत कार्यप्रेरणा जी होती ते बरोबर त्याच्या अपोजिट जायचं, विरुद्ध काय असेल ते. ओके. जसं की अंतर्गतमध्ये काय सांगितलं की व्यक्ती स्वतःच्या मनाने काम करत असतो, स्वतः उत्साहाने काम करत असतो, स्वयंप्रेरणा असते ती. तर इथं बहिर्गत कार्यप्रेरणेमध्ये व्यक्तीला कार्याबद्दल मिळणारी प्रेरणा जेव्हा बाह्य कारणामुळे किंवा बाह्य घटकामुळे मिळत असते त्याला बहिर्गत कार्यप्रेरणा असे म्हणतात. ओके. काम करण्यातील व्यक्तिगत आनंद, समाधान, आव्हान प्रत्येक वेळेस व्यक्तीला मिळते असे नाही. उलट दैनंदिन कामकाज करताना त्यामध्ये प्रेरणा मिळावी यासाठी काहीतरी प्रलोभन द्यावे लागते. अशा वेळी प्रलोभन द्यावे लागते. कर्मचारी हे अशा वेळी विशिष्ट मोबदला घेऊनच काम करत असतात. त्यांचे कामकाज, त्यांच्या कामाचं स्वरूप ठरलेलं असतं, त्यामुळं त्यामध्ये एकसूत्रीपणा येतो. अशा वेळी कर्मचाऱ्यांनी आपले काम योग्य रीतीने व योग्य वेळेत पूर्ण करावे म्हणून त्यांना बक्षीस दिलं जातं, अवॉर्ड दिले जातात, बोनस दिला जातो, शाबासकी दिली जाते आणि ते आवश्यक असतं बहिर्गत कार्यप्रेरणेमध्ये. कारण कर्मचाऱ्याला जर बहिर्गत कार्यप्रेरणेमध्ये जर कर्मचाऱ्याला बक्षीस दिलं नाही, शाबासकी दिली नाही, त्याच्या कामास त्याला अवॉर्ड दिला नाही, रिवॉर्ड दिला नाही तर कर्मचारी काम करत नाहीत. या कार्यप्रेरणा आर्थिक स्वरूपाच्या असतात, मोस्टली आर्थिक स्वरूपाच्या असतात. ते बिगर आर्थिक स्वरूपाच्याही असू शकतात, पण मोस्टली तर आर्थिक स्वरूपाच्या असतात. कोणताही कर्मचारी हा पैशासाठी काम करत असतो. कर्मचाऱ्याने आपले काम चांगल्या प्रकारे करावे यासाठी आर्थिक स्वरूपात ज्या प्रेरणा दिल्या जातात त्यामध्ये त्या कर्मचाऱ्याच्या पात्रतेनुसार योग्य वेतन, वार्षिक वेतन वाढ दिली जाते, योग्य वेतन दिलं जातं, महागाई भत्ता दिला जातो, इतर काही भत्ते दिले जातात. त्यामध्ये काय येतं, घरभाड्याचा भत्ता येतो, त्याचा प्रवास भत्ता येतो, शैक्षणिक भत्ता येतो, वैद्यकीय भत्ता, बोनस असेल, त्याचा नफ्यामध्ये हिस्सा असेल, किंवा जास्त काम केलं तर जास्त वेतन असेल, किंवा सुट्टीत जर काम केलं तर त्याचं वेतन असेल, आणि रोख बक्षीस असेल, किंवा भविष्य निर्वाह निधी. ओके. भविष्य निर्वाह निधी दिला जातो, त्याला निवृत्ती वेतन दिलं जातं, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी काही भत्ता दिला जातो. हे सगळं जे आहे
ते बहिर्गत कार्यप्रेरणेमध्ये येतं. हे सगळं दिल्याने काय होतं, कर्मचारी मोटिवेट होतो. जास्त पैसे मिळत असले तर साहजिकच मोटिवेट होणार आहे आणि चांगलं काम करणार आहे. आर्थिकेतर किंवा बिगर आर्थिकेतर कार्यप्रेरणेमध्ये सेवा शाश्वती, योग्य वागणूक, सेवेची बढती, कामाचं कौतुक, समान वागणूक, प्रगतीची संधी, योग्य मूल्यमापन, चांगले कार्य वातावरण, ओके, चांगले कार्य वातावरण, सोयीसुविधा ज्यामध्ये राहण्याची सोय असेल, जाण्या येण्याची सोय असेल, मुलांसाठी शिक्षणाची सोय असेल, वैद्यकीय सोय असेल, करमणुकीची सोय असेल, प्रशिक्षणाची सोय असेल, व्यवस्थापनात सहभागी असेल, तो निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असतो. म्हणजे अशा प्रकारचे काही सुविधा आहेत ज्या आर्थिकेतर बिगर आर्थिकेतरमध्ये येतात, ज्या की बहिर्गत कार्यप्रेरणेमध्ये कर्मचाऱ्याला द्याव्या लागतात. ओके, सो तिसरा पॉईंट आहे, अतिशय सोपा सिलेबस आहे, फक्त समजून घ्यायचं. तुम्हाला जे पॉईंट दिलेत त्याच्या नोट्स काढायच्या, कंपल्सरी आहेत नोट्स. आर्थिक कार्यप्रेरणा व आर्थिकेतर कार्यप्रेरणा याच्यामध्ये फायनान्शियल मोटिवेशन, नॉन फायनान्शियल मोटिवेशन. तर आर्थिक कार्यप्रेरणेमध्ये कर्मचारी हे मोबदल्यासाठी काम करत असतात. त्यांच्या ज्या अनेक गरजा असतात ते भागवण्याचे साधन म्हणून पैशाची आवश्यकता असते. विदाऊट पैशाचे तर गरजा भागवू शकत नाहीत. ज्या प्रेरणा पैशाच्या स्वरूपात दिल्या जातात त्यांना आर्थिक कार्यप्रेरणा असे म्हटले जाते. लक्षात ठेवा, ज्या प्रेरणा पैशाच्या स्वरूपात दिल्या जातात कर्मचाऱ्यांना त्यांना आर्थिक कार्यप्रेरणा असं म्हटलं जातं, फायनान्शियल मोटिवेशन. ओके, कोणकोणत्या असू शकतात आर्थिक कार्यप्रेरणा, तर त्या पुढील प्रमाणे बघा. पहिली, मूळ वेतन. कर्मचाऱ्यांना त्याच्या कामकाजानुसार पुरेसं व आकर्षक मूळ वेतन दिलं जातं. त्याद्वारे कर्मचाऱ्यांना सेवासाठी आकर्षित करता येते. मूळ वेतन स्पर्धात्मक स्वरूपाचं असले पाहिजे. ओके, त्याच्यानंतर वार्षिक वेतनवाढ. कर्मचाऱ्यांनी आपले काम कार्यक्षमतेने पूर्ण करावे तसेच त्यांची कार्यक्षमता टिकून राहावी यासाठी दरवर्षी वेतनवाढ केली जाते. तसेच चांगल्या कर्मचाऱ्यांना अधिकची वेतनवाढसुद्धा दिली जाते. कर्मचाऱ्यांनी आपलं काम कार्यक्षमतेने करावं, कार्यक्षमता त्यांची टिकून राहावी म्हणून त्यांना दरवर्षी जे वेतन दिलं जातं त्याच्यामध्ये वाढ केली जाते. त्यानंतर तिसरी कार्यप्रेरणा वेतन पुनर्रचना. दीर्घकाळामध्ये कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता टिकवणे, प्रेरणा निर्माण करणे यासाठी ठराविक कालावधीनंतर वेतन श्रेणीची पुनर्रचना केली जाते. ही पुनर्रचना दर 10 वर्षांनी करावी लागते. त्याच्यानंतर चौथी प्रेरणा महागाई भत्ता व इतर भत्ते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना मूळ वेतन व वेतनवाढ दिले जात असली तरी त्याद्वारे मिळणारा मोबदला हा व्यवहारात कमी पडतो. बघा, कर्मचाऱ्यांना मूळ वेतन आणि वेतनवाढ जरी दिली असली तरी तो मोबदला त्यांना व्यवहारात कमी पडतो. त्यामुळे मूळ वेतनाबरोबरच कर्मचाऱ्यांना वेगवेगळे भत्ते दिले जातात. ते मी तुम्हाला अगोदर सांगितले कुठले कुठले भत्ते दिले जातात त्यांना. ओके, त्यामध्ये महागाई भत्ता असेल, घरभाडा भत्ता असेल, त्यांचं प्रवास भत्ता असेल, वैद्यकीय भत्ता असेल, शैक्षणिक भत्ता असेल, हे सगळे भत्ते त्यांना दिले जातात. आता बोनस तुम्हाला सर्वांना माहितीच असेल बऱ्यापैकी तरी. कर्मचाऱ्यांनी आपले काम योग्य वेळेत व योग्य रीतीने पूर्ण केले तर संस्थेची उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात, संस्थेला नफा मिळू शकतो. आणि जर संस्थेला नफा मिळत असेल तर संस्था नफ्यातील काही हिस्सा कर्मचाऱ्यांना आणखी उत्तेजन मिळावं म्हणून त्यांना देत असते. त्याला बोनस असं म्हटलं जातं. ओके, नफ्यातील काही हिस्सा कर्मचाऱ्यांनी आणखी उत्तेजनाने काम करावं म्हणून त्यांना दिला जातो. त्याला बोनस असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर रोख बक्षीस. त्यामध्ये
चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्तेजन मिळावे म्हणून रोख स्वरूपात बक्षीस दिले जाते. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळते. ओके, काही कर्मचाऱ्यांनी जर चांगलं काम केलं तर त्यांना रोख बक्षीस दिलं जातं. रोख कॅशमध्ये जर बक्षीस दिलं जात असेल तर एका कर्मचाऱ्याला दिलेलं बघून दुसरा कर्मचारी आपोआप मोटिवेट होत असतो आणि तो जेव्हा काम करेल त्यावेळेला तो चांगल्या पद्धतीने काम करणार. एक मनामध्ये एक हे असतं, काय म्हणता येईल, एक इच्छा असते की हां त्याने एवढं छान काम केलं, त्याला रोख बक्षीस मिळाले, तो एवढा मोटिवेट झाला आहे, त्याचं बघून दुसरा मोटिवेट होत असतो आणि तो आपलं कामामध्ये बेस्ट देत असतो. म्हणजे आपलं जे काम करतो ते योग्य रीतीनं आणि चांगलं करत असतो. त्यानंतर वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती. कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर वैद्यकीय उपचारासाठी खर्च करावा लागला असेल तर त्याची प्रतिपूर्ती संस्थेमार्फत केल्यास कर्मचारी आर्थिकदृष्ट्या चिंतामुक्त होऊन काम करत असतो. कर्मचारी हे कार्यक्षमतेमध्ये तर वाढ होतच असते कर्मचाऱ्यांच्या. त्याचबरोबर जर एखादा कर्मचारी चिंतामुक्त होऊन काम करत असेल तर ते काम अतिशय चांगल्या रीतीने होतं. परंतु जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबामध्ये वैद्यकीय उपचारासाठी खर्च करावा लागत असेल आणि त्याचे जर प्रतिपूर्ती संस्था देत असेल तर ती व्यक्ती चिंतामुक्त होते आणि चिंतामुक्त होऊन काम करत असते. ओके, त्यानंतर निवृत्तीनंतरचे लाभ. त्यामध्ये कर्मचारी नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यानंतर त्याचा भविष्यकाळ सुखाचा जावा म्हणून त्या कर्मचाऱ्याला सुरक्षितता मिळावी, आर्थिक लाभ दिले जातात. त्यासाठी संस्थेकडून आर्थिक स्वरूपात वर्गणी दिली जाते. त्यामधून भविष्य निर्वाह निधी उत्पादनास दिला जातो. निवृत्ती वेतन दिलं जातं. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याचा जो भविष्यकाळ आहे तो सुखाचा जावा, त्याला सुरक्षितता मिळावी म्हणून त्याला निवृत्ती वेतन हे दिलं जातं. त्याच्यानंतर आहे आर्थिकेतर कार्यप्रेरणा किंवा बिगर आर्थिकेतर कार्यप्रेरणा. आता जे आर्थिकेतरमध्ये झालं म्हणजे फिनान्शियल मोटिवेशनमध्ये झालं, त्याच्या अपोजिट पूर्ण नॉन फिनान्शियल मोटिवेशनमध्ये. त्याच्यामध्ये काय पॉईंट आहेत, त्यामध्ये पहिला माणुसकीची वागणूक. व्यवस्थापकाने कर्मचाऱ्याला माणुसकीची वागणूक दिली पाहिजे. त्यांना सन्मानाची, प्रतिष्ठेची वागणूक दिल्यास संस्थेविषयी, व्यवस्थापनाविषयी आपुलकीची भावना निर्माण होते आणि त्याच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत असतो. व्यवस्थापक हा कर्मचाऱ्याला आपुलकीची भावनेने वागवत असेल तर त्या कर्मचाऱ्याच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण होते. त्याच्या कर्मचाऱ्याच्या मनामध्ये व्यवस्थापकाविषयी सन्मान निर्माण होतो आणि ती व्यक्ती चांगल्या पद्धतीनं काम करते. सेवेची शाश्वती. कर्मचाऱ्यांना सेवेची शाश्वती दिल्यास ते चिंतामुक्त राहतात व मोकळेपणाने काम करतात. बढतीची संधी. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर बढतीची संधी दिल्यास त्यांच्यात स्पर्धा निर्माण होते आणि ते अधिक कार्यक्षमतेने काम करतात. कामाचे कौतुक. कर्मचाऱ्यांनी आपले काम योग्य प्रकारे योग्य वेळेत पूर्ण करावे यासाठी चांगल्या कामाचे कौतुक करणे आवश्यक असते. वरिष्ठांकडून कामाची योग्य दखल घेतली जाते. त्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं जातं. त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज केले जातात. ते बघून कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. कर्मचारी उत्साहाने काम करतात. विविध सोयी सुविधा. त्यामध्ये कर्मचाऱ्यासाठी निवासाची सुविधा, प्रवासाची सुविधा, करमणुकीची सुविधा, प्रशिक्षणाची, आरोग्याची सुविधा,
अशा अनेक प्रकारच्या सुविधा, त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची सुविधा, अशा अनेक प्रकारच्या सुविधा ह्या कर्मचाऱ्यांना दिल्या जातात, जेणेकरून त्यांचे जीवनमान सुधारते आणि त्यांच्यावरती सकारात्मक परिणाम होतो आणि त्यांच्यावरती झालेला सकारात्मक परिणाम हा ॲटोमॅटिकली कामावरती त्यांच्या दिसत असतो. चांगले कार्य वातावरण. कर्मचाऱ्यांचे कामाचे ठिकाण प्रेरणादायी असू शकते. त्यासाठी भरपूर प्रकाश, मोकळी हवा, शुद्ध पाणी, विश्रांतीची व्यवस्था, सलोख्याचे वातावरण संस्थेमध्ये निर्माण करावे लागते. त्यामुळे कर्मचारी उत्साहाने काम करू लागतो किंवा उत्साहाने काम करतो तो. ओके. निर्णय प्रक्रियेत सहभाग. कर्मचाऱ्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान दिले, त्यांच्या सूचना, कल्पना मांडण्यास त्यांना जर संधी दिली तर ते स्वतःहून कोणत्याही कामामध्ये पुढाकार घेतात आणि स्वइच्छेने काम करतात. आणि जेव्हा स्वइच्छेने ते आपली जबाबदारी पार पाडत असतात त्यावेळेला जी कामं होतात ते अतिशय चांगल्या पद्धतीने होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते आणि ॲटोमॅटिकली त्याचा फायदा हा संस्थेला होत असतो. ओके. सो दॅट्स इट. युनिट नंबर 1 कार्यप्रेरणा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कार्यप्रेरणेचे काही सिद्धांत तुम्हाला दिलेले आहेत, ते सिद्धांत बघूयात. ओके. थँक्यू.